जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी थेट येते ठाण्यातून एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील या बड्या नेत्याची केली हकालपट्टी। 6 वर्षासाठी या नेत्याची हकालपट्टी केल्याने एकच खळबळ उडालेली आहे। नेमकं काय झालंय ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। राज्याच्या राजकारणातून विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महायुतीचा कॉन्फिडन्स चांगले यश मिळाल्याने वाढला। त्यामुळे आता ज्यांनी पक्षविरोधी कामं केली त्यांची हकालपट्टी करण्यास सुरुवात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केलेली आहे। शिंदे यांच्या पक्षातील महत्त्वाचे नेते ज्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या विरोधात काम केलेल्या नेत्यांची हकालपट्टी करावयास सुरुवात केलेली आहे। आमशा पाडवी यांना नंदुरबार जिल्ह्यात तिकीट दिल्यानंतर तेथील स्थानिक जिल्हा प्रमुख किरसिंग वसावे यांनी हिना गावित यांचा प्रचार केला आणि शिंदे गटाचा प्रचार केला नाही। अपक्ष उमेदवार असलेल्या हिना गावित यांचा पराभव झाला। मात्र आमशा पाडवी हे जिंकल्यानंतर पुन्हा आता शिंदे गटाने आता ज्यांनी विरोधात काम केलं त्यातील जिल्हा प्रमुख यांची हकालपट्टी करण्यास सुरुवात केलेली आहे। त्यामुळे किरसिंग वसावे यांची 6 वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आलेली आहे। शिंदे गटातील यापुढे अनेक जसे की धाराशिव असेल किंवा इतर जिल्ह्यात सुद्धा असे अनेक नेते आहेत ज्यांची हकालपट्टी शिंदे गट करणार असं दिसत आहे। त्यामुळे आता पुढे काय होतं व हे किरसिंग वसावे हे ठाकरे यांच्या पक्षात जातात का याकडे लक्ष लागलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते या बातमीविषयी? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।